योद्धा न्यूज चॅनल। शिरोलीत चोरांचा सुळसुळाट, चौथ्यांदा डीपी फोडली। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी आक्रमक। शिरोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून वारंवार होणाऱ्या विद्युत डीपी चोरीच्या घटनांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। नुकताच शिरोली येथील जाखमाता देवी मंदिर परिसरातील विद्युत डीपी चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडून त्यातील मौल्यवान तांबे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे ही चौथी चोरी असूनही प्रशासन सुस्त असल्यानं ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे। पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांपुढे जगण्याचे संकट। सध्या शेतात बाजरी, गहू, हरभरा आणि भुईमूग ही पिके जोमात आहेत। मात्र ऐनवेळी डीपी चोरीला गेल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे। पाणी असूनही पिकांना देता येत नसल्यानं उभी पिके डोळ्यादेखत जळून चालली आहेत। जर पिकेच हातात आली नाहीत तर आम्ही जगायचे कसे, असा आर्त सवाल हतबल झालेल्या गरीब शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। प्रशासनाचा ढिम्म कारभार। शिरोली ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 4 वेळा डीपी चोरीच्या घटना घडल्या आहेत। प्रत्येक वेळी महावितरण, MSEDCL आणि संबंधित प्रशासनाला कल्पना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे चोरट्यांचे धाडस अधिकच वाढले असून याचा फटका सामान्य शेतकऱ्याला सोसावा लागत आहे। ग्रामस्थांचे महावितरण कार्यालयावर धाव। या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिरोली गावातील पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी शिरोली गावचे माजी उपसरपंच संतोष खरपासे, सोपान शिंदे, संजय शिंदे, विलास बेंडुरे, सत्यवान वाडेकर, मल्हारी शिंदे, आनंद शिंदे, नागेश्वर देवकर यांच्यासह गावातील विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख मागण्या आणि आंदोलनाचा इशारा। चोरी झालेली डीपी तातडीने बदलून नवीन डीपी बसवण्यात यावी। वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांचा तपास करून चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा। शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत करावा। आम्ही वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाहीये। जर लवकरात लवकर नवीन डीपी बसवली नाही आणि चोरांचा नायनाट केला नाही तर शिरोली ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिरोलीतील पदाधिकाऱ्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सत्यवान शिंदे यांनी। 3 वेळा झाले डीपी चोरीला गेली, आता चौथ्यांदा डीपी गेलेली आहे, तरी पण कुणी विचार करीत नाही। त्या शेतकऱ्यांनी काय करावा, रात्रीचं पाणी धरायला लागतं, पिकं जळून चालल्यात। आता आमची गहू, बाजरी, परत भुईमूग जळून चालल्या आहे आणि त्याकडे प्रशासन काही लक्ष देत नाही। आता आम्ही MCB ऑफिसमध्ये गेलो, त्यांनी काहीतरी दखल घेतली पाहिजे ना, का बाजरी भुईमूग याच्याकडे आता आम्हाला पाणी नाही, तर ह्या MCB वाल्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे। आता तर डीपी जळून गेलेले आहे, पण जर प्रशासनाने जर MCB वाल्यांनी जर नाही याचा विषय घेतला तर आमची पिकं हाताशी आलेला घास आमचा निघून जाणार। मग यांनी आता जर नाही उपोषण नाही जर याची दखल घेतली तर आम्ही उपोषणाला बसू शकतो। गावामध्ये शिरोली गावामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे, प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। पिकं जळून चाललेली आहे, पोलीस प्रशासनाने चोरी करणाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व आम्हाला लवकरात लवकर डीपी बसवून द्यावे, कारण का आमच्या शेतीचे नुकसान होत आहे, पिके जळून चाललेली आहे। प्रशासनाने चोरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा व MSEB वाल्यांनी आम्हाला लवकरात लवकर डीपी बसवून द्यावी, जेणेकरून पिकांचं नुकसान होणार नाही। डीपी चोरीला गेलेली आहे, आमच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, लवकरात लवकर डीपी बसवून द्यावे, नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार।